नमस्कार. पितृपक्षात जी एकादशी येते तिला इंदिरा एकादशी असे म्हणतात. इंदिरा एकादशीला पापनाशिनी एकादशी असे देखील म्हणतात. हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो असे देखील मान्यता आहे. आज दिवसभरात एकदा ही कथा ऐकल्याने तुम्हाला मिळेल पुण्य आणि कुटुंबातील सर्वांची प्रगती होईल आणि कुटुंबाला सुख लागेल. आपल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि कमेंटमध्ये पितृदेवतांसाठी ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. त्याचबरोबर एकादशी ही विष्णूंना समर्पित असते म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. साक्षात भगवान विष्णूंचे आणि पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. या एकादशीला पापनाशिनी एकादशी असे देखील म्हणतात, कारण या एकादशीचे व्रत केल्याने आपले पाप तर नष्ट होतातच, शिवाय पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. भगवान विष्णूंची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते आणि हे व्रत आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. पितृदोष निवारण करण्यासाठी देखील हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. इंदिरा एकादशी प्रारंभ झालेला आहे 16 तारखेला रात्री 12:23 आणि समाप्ती आहे 17 तारखेला 11:40. शास्त्रानुसार या दिवशी सकाळी एकादशी तिथी असते, त्या दिवशीच उपवास करतात. त्यामुळे 17 तारखेला एकादशीचा उपवास आणि श्राद्ध केले जाईल. या इंदिरा एकादशीच्या दिवशी उपवास करून तर्पण केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि पितरांचे पाप देखील नष्ट होत असतात. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने सुख, समृद्धी, शांती मिळते आणि आध्यात्मिक प्रगती देखील होत असते. आणि हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त देखील होतो. त्याचबरोबर पितरांचा आत्मा तृप्त होतो. आपले पितृ हे व्रत केल्याने जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत असतात, त्यांना मुक्ती मिळते. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही एकादशी करावी, कारण हा योग पुन्हा नाही, अशी संधी पुन्हा मिळणार नाही, वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे काम करा. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि पितरांना स्वर्गप्राप्ती होते असे देखील मान्यता आहे. तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे व्रत केल्याने आपले पूर्वज मोक्ष प्राप्त करून वैकुंठ धामाला जातात आणि तसेच या व्रताच्या प्रभावामुळे स्वतःसाठी देखील स्वर्गाचे दरवाजे उघडत असतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे. तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर पिवळे कपडे पसरवून ठेवायचे आहे व त्यानंतर त्यावर श्रीहरिमूर्तींची प्रतिष्ठापना करायची आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर भगवान विष्णूला आणि त्यांच्यासोबत देवी लक्ष्मीला वस्त्र अर्पण करावे. त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर त्यांची आरती देखील करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा. शेवटी इंदिरा एकादशीची कथा देखील सांगावी. ही कथा ऐकल्याने तुम्हाला एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते आणि पितरांचे आशीर्वाद देखील लाभतात. इंदिरा एकादशी जी पापांचा नाश करते आणि पितृदेवतांना अधोगतीपासून मुक्ती करते. या व्रताची कथा लक्षपूर्वक ऐका, कारण नुसते श्रवण केल्याने देखील यज्ञ केल्यासारखे पुण्यफळ प्राप्त होते. पितृदेवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते अशी ही कथा आपण पुढे पाहूयात. युधिष्ठिराच्या आज्ञेवरून भगवान श्रीकृष्ण अश्विन कृष्ण पक्षातील एकादशी व्रत आणि त्याचे परिणाम सांगताना म्हणतात की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे, जी पापांचा नाश करते आणि पितरांना अधोगतीपासून मुक्त करते. या व्रताची कथा लक्षपूर्वक ऐका, कारण नुसते श्रवण केल्याने देखील यज्ञ केल्यासारखे पुण्यफळ प्राप्त होते. सतयुगातील ही कथा आहे. महिष्मती नावाच्या नगरीत इंद्रसेन नावाचा एक महान राजा होता. धर्माला धरून तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता. त्यांना पुत्र, नातवंडे आणि संपत्ती लाभली होती आणि तो भगवान श्रीहरीचा परमभक्त होता. एकदा एक महर्षी आकाशमार्गे राजाच्या दरबारात आले. राजा ताबडतोब हात जोडून महर्षी समोर उभा राहिला आणि त्यांना आसन आणि अर्घ्य देऊ केले. तेव्हा राजाने महर्षींना त्यांच्या येण्याचे कारण विचारले. मग ते म्हणाले, मी जे बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकदा मी यमलोकात गेलो होतो. तेथे मी यमराजाकडून धर्मशील व धर्मराज यांची स्तुती ऐकली. त्यावेळी यमराजाच्या भेटीत तुमचे वडील, एक महान ज्ञानी आणि धार्मिक आत्मा, त्यांचे एकादशीचे व्रत मोडताना दिसले. मागच्या जन्मात काही अडथळे आल्याने तो यमराजाच्या पाठीशी आहे, हा संदेश त्याने मला द्यायला सांगितला. त्यांनी स्वर्गप्राप्तीसाठी आश्विन कृष्ण इंदिरा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. नारदजींचे हे म्हणणे ऐकून राजाने त्यांना व्रताची पद्धत विचारली आणि आश्विन कृष्ण पक्षातील इंदिरा व्रताचे व्रत पाळले.
राजाने भाऊ आणि दासांसह उपवास केला तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर आरूढ होऊन यमलोकातून विष्णुलोकात पोहोचले. त्यांना मोक्षप्राप्ती झाली. पुढे एकादशी व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेनेलाही मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाली. अशी ही पुण्यकारी इंदिरा एकादशी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिर, मी तुम्हाला इंदिरा एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले आहे. फक्त ते वाचून किंवा ऐकल्याने माणसांची पापे नष्ट होतात आणि संसारातील सर्व सुख भोगल्यानंतर तो वैकुंठाची प्राप्ती करतो. तर अशी ही इंदिरा एकादशी अत्यंत पवित्र व्रत आहे आणि ही कथा तुम्ही आवर्जून ऐका. आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.